नमस्कार, मी पार्थ बावस्कर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज मी एका वेगळ्या मुद्द्याला हात घालणार आहे। तुम्ही म्हणाल शीर्षक आहे शिर्के प्रकरण आणि त्याचं सत्य, मग यात वेगळं काय आहे? वेगळं असं आहे मित्रांनो की गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासमोर जो इतिहास मांडला जातोय ना, तो इतिहास फक्त निवडक कागदपत्र हाताशी धरून मांडला जातोय। आज मी तुमच्या पुढे असे अनेक कागदपत्र घेऊन आलेलो आहे की ज्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजांना पकडून देण्याचा नेमका घटनाक्रम काय होता। हे जे शिर्के कुटुंब आहे, ज्याच्यावर गेल्या 15 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये गदारोळ सुरू आहे, ते शिर्के कुटुंब नेमकं कोण होतं? त्या शिर्के कुटुंबाचा इतिहास नेमका आपल्याला काय सांगतो? किंबहुना सर्वसाधारणपणे आपल्या समोर गेल्या 15 दिवसात एकच उदाहरण आलेलं आहे, एकाच लेखकाचे दाखले दिले गेलेले आहेत की कुणीतरी मार्टिन नावाचा गृहस्थ होता आणि त्या मार्टिननं अमुक अमुक गोष्टी लिहून ठेवल्या, पण त्याच्या पलीकडे खऱ्या इतिहासात काय सांगितलंय ते आज आपण जाणून घेणार आहोत। पूर्ण व्हिडिओ बघा। व्हिडिओच्या शेवटी मी आणखी एक धक्कादायक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे। ती गोष्ट काय आहे ती नक्की ऐका। सगळ्यात आधी तर मला महाराष्ट्राला हे सांगायचंय की नेमके हे शिर्के कोण आहेत हो, ज्या शिर्केंनी गेले 15 दिवस महाराष्ट्राचं सगळं वातावरण ढवळून काढलेलं आहे। ते शिर्के नेमके कोण आहेत? त्यांच्या वतनाचा अभ्यास काय आहे? त्यांच्या वतनाचा इतिहास काय आहे? ते सगळं अभ्यासपूर्ण पद्धतीने मी तुम्हाला आता सांगणार आहे। माझ्याकडे पुरावे आहेत, त्या पुराव्यांमध्ये जे उल्लेख आहे ते उल्लेख मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। तर ऐकूयात शिर्के नेमके कोण आहेत। तर कान्होजी रामोजी शिर्के सरखेल वजारतमान देशमुख सुभे दाभोळ व सरदेसाई मामले रायरी जात क्षत्रिय राहणार कुटरे तालुका चिपळूण असा त्यांचा पूर्वजांचा त्यांच्या उल्लेख आपल्याला आढळतो। साधारणपणे या शिर्क्यांचं जे पूर्व नाम आहे ते कुटर असं होतं। वज्रपाल हा ते शिर्क्यांचा मूळ पुरुष। त्यानं 84 गावं घेतली। शिरकवली हे गाव वेल्हे तालुका जिल्हा पुणे इथं आहे। मग त्याच्यानंतर दाभोळ सुभेतल्या त्यांच्या काही गावांची आणि महालांची संख्या आहे। त्याच्यामध्ये देहे 57, गुहागर 23, हवेली, खेड, वेलंब, चिपळूण, महाल, याच्यासोबत परळी, हेळवाक, कसबे, मौजे, मगरे वगैरे वगैरे अशी सगळी गावं त्या शिर्क्यांकडे होती असा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो। मग नंतर कुटूर हे जे त्यांचं जुनं आडनाव होतं ते आडनाव गेलं आणि शिर्के हे आडनाव प्रचलित झालं आणि पिलाजी शिर्के मळेकर हे दाभोळचे वतनदार होते आणि तिथे त्या दाभोळला दालभेश्वराचं जे मंदिर आहे ते सुद्धा या शिर्क्यांपैकीच कोणीतरी बांधलं असावं असा उल्लेख आहे। कारण ती मूर्ती वगैरे त्या सगळ्या बघितलं तर असा एक उल्लेख सापडतो। आता या शिर्क्यांचं आणि छत्रपतींचं नातं मी आपल्याला सांगणार आहे। म्हणजे येसुबाईंकडचं नातं आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यानंतर संभाजीराजांचे पुत्र शाहूराजे यांच्या पत्नी सकवारबाई याच घराण्यातील होत्या। म्हणजे आपण आता जो इतिहास ऐकतोय तो सगळा इतिहास शिर्क्यांनी गद्दारी केली या सगळ्याचा इतिहास आपण गेल्या 15 दिवसांपासून ऐकतोय। पण शंभूराजांनंतर संभाजी महाराजांचे पुत्र शाहूराजे यांच्या पत्नी सकवारबाई याच घराण्यातील होत्या। त्यांनी मोगल आक्रमणात भग्न झालेले मंदिर पुन्हा बांधलेलं होतं असा एक उल्लेख आपल्याला सापडतो। म्हणजे संभाजीराजांनंतर सुद्धा छत्रपतींच्या कुटुंबाशी शिर्क्यांची सोयरीक झालेली आहे, ज्या सोयरिकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली। मी तुम्हाला सुरुवातीला तेच म्हणालो की काय होतं, गंमत अशी आपल्याकडे की आपण सगळेजण एकाच कुठल्या तरी इतिहासातल्या उल्लेखावरती अवलंबून राहतो। आपण मूळ कागदपत्र तपासत नाही। आपल्याकडे दुर्दैव हे की सध्याचे जे इतिहासकार समाज माध्यमांवरती बोलत असतात ते इतिहासकार फक्त आणि फक्त एकच संदर्भ देतात आणि मोकळे होतात। मला त्यातनं महाराष्ट्राला बाहेर काढायचं आहे। लोक मला त्यातनं तुम्हाला बाहेर काढायचं आहे, मला तुमच्यासमोर पुरावे मांडायचे आहेत, मला तुमच्यासमोर 1 नाही 2 नाही 5-5 6-6 नोंदी सांगायच्या आहेत आणि त्या नोंदी दोन्ही बाजूंच्या आहेत। केवळ एकच बाजू आपल्याला सांगितली जाते, त्या एकाच बाजूच्या इतिहासातून आपण बाहेर यायला पाहिजे आणि सत्य स्वीकारायला पाहिजे। ते सत्य स्वीकारण्याची मानसिकता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीची झाली पाहिजे। माझी ही तळमळ आहे, माझी ही भूमिका आहे। शंभूराजांचा दुर्दैवी शेवट झाला आणि अनेक उल्लेख आहेत। म्हणजे मी नावं घेतो या सगळ्या घटनांची पार्श्वभूमी ज्या ज्या इतिहासकारांनी दिलेली आहे आणि मग कोणी काय लिहिलं या सगळ्याचा आपण तपशील घेऊयात। याच्यात जे सगळे बखरकार आहेत, म्हणजे चिटणीसांची बखर, मराठा साम्राज्याची बखर, जेधे शकावली, अशा सगळ्या बखरींचे उल्लेख, त्याच्या बरोबरीनं रॉबर्ट आर्म, मनुची, खाफी खान, साकी मुस्तैद खान, ईश्वरदास नागर आणि काही इंग्रज अधिकारी। मग ज्याच्यात रॉबर्ट आर्म किंवा ज्याच्यामध्ये तो मार्टिन वगैरे अशा सगळ्यांचे संदर्भ आहेत। इतकी नावं म्हणजे ही 7-8 नावं एकीकडे आणि मार्टिन एकीकडे अशी सगळी नावं आहेत।
आणि या सगळ्यांनी काय लिहिलंय संभाजीराजांच्या अटकेबद्दल, त्यातले जे एव्हिडन्सेस आहेत, त्यातली जी मुख्य माहिती आहे त्याच्यातलं एक म्हणजे जेधे शकावली, आणि त्या जेधे शकावलीमध्ये ज्या नोंदी आहेत त्या नोंदींपासून आपण सुरुवात करूया. एक 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 नोंद मी तुमच्या पुढे मांडत जाईल आणि मग तुम्ही ठरवा सत्य काय आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून खरे पुरावे, खरे तपशील तुमच्या समोर मांडावेत, इतकाच माझा निखळ हेतू आहे, लक्षात घ्या. जेधे शकावली, कवी कलश आणि शिर्के यांचे भांडण. त्याच्या आधी उल्लेख असा आहे की शके 1610 मध्ये कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष या 3 महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 1668 या महिन्यात ज्या घटना घडल्या आहेत त्यांचा परस्परांशी संबंध दिसतो. आणि त्याचा परामर्श पुढील प्रमाणे सदाशिवराव शिवदेंनी जे ज्वलन तेजस संभाजी राजा पुस्तक लिहिले त्यात हे उल्लेख आहे. म्हणजे मी पुस्तकांची नावं सांगतोय, मी बखरींची नावं सांगतोय, मी कुणी काय लिहिलं याची नावं सांगतोय. आणि फक्त एक नाही, अनेक नावं, अनेक पुरावे, अनेक तत्कालीन संदर्भ. लक्षात घ्या काय लिहिलंय जेधे शकावलीमध्ये. इसवी सन 1688 मध्ये औरंगजेबाने मराठी राज्याच्या बऱ्याच भागावर अंमल बसवला होता वगैरे वगैरे. आणि त्यात अशी नोंद आहे की शके 1610 साली कवी कलश याचवरी सिरके पारखे झाले. याचा अर्थ पहिल्यांदा कुठेतरी शिर्क्यांचं आणि कवी कलशाचं भांडण झालं. पुढे असं लिहिलंय की कवी कलश याचवरी शिर्के पारखे झाले. कलश पळून खेळण्यावर गेले, म्हणजे खेळण्यावरती गेले. तेच मासी संभाजीराजे रायगडाहून कलशाचे मदतीस आले. समागमे स्वारी सिरकियांशी युद्ध करून त्यास पलटवून आपण खेळयास आले. आता या माहितीवरून आपल्याला असं लक्षात येतं की शिर्के आणि कवी कलश यांच्यात काहीतरी महत्वाच्या मुद्द्यावरनं भांडण झालेलं असलं पाहिजे. आता हे भांडण संभाजीराजांना का लागलं? कारण या काळामध्ये संभाजीराजांच्या जवळचा सगळ्यात कुठला जर माणूस असेल, संभाजीराजे ज्याच्यावरती सगळ्यात अधिक विश्वास ठेवत असतील, असा जर कुठला विश्वासार्ह माणूस असेल तर तो विश्वासार्ह माणूस म्हणजे कवी कलश आहे. या कवी कलशाच्या अनेक बाजू आहेत. मला असं वाटतं कवी कलशाबद्दल ऐकून घेण्यासाठी आपल्याला कदाचित एखादा वेगळा इतिहास वेगळा व्हिडिओ करायला लागतो की काय. त्याच्या पुढे त्याच्यानंतर चिटणीसाच्या बखरीत सुद्धा काही नोंदी आहेत. त्या चिटणीसांच्या बखरीतल्या नोंदी सुद्धा मी आपल्याला सांगू शकतो. त्याच्यानंतर मराठा साम्राज्याची जी छोटी बखर आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे की शिर्के यांनी विचार केला की या कलशाने राज्य बुडवले, यासीनेहून मारावे म्हणून 25,000 इसम मिळविले. हे वर्तमान कब्जीकडील कारभारी यासी कवजित श्रुत झाले वगैरे वगैरे असा सगळा इतिहास आहे. आणि त्यानंतर गणोजी शिर्केंनी त्याला मारायला सैन्य कसं पाठवलं होतं वगैरे वगैरे असं सगळं उल्लेख मराठा साम्राज्याच्या छोट्या बखरीत आहे. त्याच्यानंतर पुढे निकोलाय मनुचीनी जी बखर लिहिलेली आहे त्या बखरींमध्ये संभाजीराजांच्या चारित्र्यावर अतिशय चिखलफेक केलेली आहे. आपल्याला सातत्याने एकच सांगितलं जातं, अमुक अमुक नावं सांगितली जातात की या नावांनी फक्त संभाजीराजांच्या चारित्र्यावर चिखलफेक केली, असं नाही आहे. संभाजीराजांच्या चारित्र्यावरती चिखलफेक परकीयांनी केलेली ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मला वाचवत सुद्धा नाही ती वर्णनं, त्यामुळे मी ती वर्णनं सगळी वाचू शकणार नाही. पण तुम्ही नोंद घ्या की निकोलायनी सुद्धा या सगळ्या विषयावरती भाष्य केलेलं आहे. तो असं म्हणतो की कलशाने फितुरी केली, पण त्यांनी सुद्धा या सगळ्यामध्ये कवी कलशाला पत्र लिहून मंत्र्यांना पैसे चारून संभाजी या मंत्र्यांकडून हाती घेईल असे प्रयत्न औरंगजेबाने सुरू केले, असा एक उल्लेख त्यांनी केलेला आहे. म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात येते या बखरीमधनं की औरंगजेब बादशहा हा शंभूराजांच्या अवतीभोवती कोण आहे, शंभूराजे कुणाचं ऐकतात, शंभूराजांचं कुणाशी भांडण झालेलं आहे याच्यावरती बारीक नजर ठेवून होता. त्याच्यानंतर अशीच एक हकीकत रॉबर्ट आम नावाच्या इतिहासकाराने दिली आहे. रॉबर्ट आमनी संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर फ्रॅगमेंट्स लिहिली आणि त्या फ्रॅगमेंट्समध्ये त्यांनी 60-70 वर्षांनंतर संभाजी महाराजांबद्दल अतिशय अश्लाघ्य भाषेत काही उल्लेख केलेले आहेत. ते आपण वाचूया नको, कारण ते आपल्याला वाचवत सुद्धा नाहीत. शंभूराजांचं चरित्र यापेक्षा कितीतरी विलक्षण आहे आणि देदीप्यमान आहे. पण मी तुम्हाला सांगतोय की रॉबर्ट आमनी सुद्धा हे सगळं लिहिलं. या सगळ्यांबद्दल आपण बोललं पाहिजे. ही सगळी मंडळी जी आहेत, ही सगळी मंडळी शंभूराजांबद्दल काय उल्लेख करतात ते आपण वाचले पाहिजेत. त्याच्यानंतर खाफी खानानी केलेलं वर्णन आहे, त्या खाफी खानानी केलेलं वर्णन आपण वाचलं पाहिजे शंभूराजांबद्दलचं. आणि या सगळ्याचं आपण जेव्हा एकत्रित वर्णन वाचतो, जेधे शकावली असो, चिटणीसाची बखर असो, या सगळ्या इंग्रजांनी लिहिलेली वर्णन असोत, किंबहुना त्या काळातल्या म्हणजे बखरींनी लिहिलेली वर्णन असोत, या बखरींनी जी म्हणजे इव्हन मासेरे आलमगिरीची नोंद अशी आहे की मुकर्रब खान हा अतिशय हुशारीनं आणि सावधगिरीनं वागत होता. त्याने त्या काफराची बातमी आणण्यासाठी स्वतःचे हेर नेमले. काफर म्हणजे संभाजी महाराज त्यांच्या दृष्टीने. एकाएकी त्याला बातमी लागली की समजूतदारपणाचा अभाव असलेला बेबहरा अज चौर हे शौर
असा उल्लेख केलेला आहे. संभाजीराजे आणि त्याचे आप्त असणारी शिर्के मंडळी यांचे भांडण झाले. आता हे मासिरी आलमगिरी म्हणजे शत्रूनं लिहिलेलं आहे. त्याकरता तो रायरीहून खेळण्यास निघाला, त्याचा त्यानं बंदोबस्त केला. म्हणजे जे दे शकावली तेच सांगते, मासिरे आलमगिरी तेच सांगते. त्याच्यानंतर कवी कलश आणि शिर्के यांच्या भांडणाचा उल्लेख आतापर्यंत मी ज्या सगळ्या पत्रांचा उल्लेख केला त्याच्यामध्ये येतो. कवी कलश आणि शिर्के यांच्या भांडणाचा आणखी एक उल्लेख मोगल मराठा संघर्ष फुतुहाते आलमगिरी याच्यामध्ये सुद्धा आलाय. आता तो फुतुहाते आलमगिरी मधला उल्लेख असा आहे की संभाजीराजांनी हे पाहून आप्तेष्टांना कैद केलं, त्यांचा भयंकर छळ होऊ लागला. संभाजीराजांचे इतर सरदार बादशाही सेवेत दाखल झाले होते, त्यामुळे त्यांच्या सैन्याची घडी विस्कटली आणि बादशाही सैन्य जुन्नर भागात पोहोचलं वगैरे वगैरे. आता हे सगळे उल्लेख तिथे आहेत. काही उल्लेख कवी कलशाबद्दलचे आहेत आणि बहुतांश उल्लेख कवी कलशाचं आणि शिर्क्यांचं भांडण झालं असे आहेत. आता याच्यात सदाशिवराव शिवदेंच्या पुस्तकातले काही उल्लेख आहेतच, पण त्याच्यात जवळपास मला आणखी एक उल्लेख तुम्हाला वाचून दाखवायचा आहे. तो आहे जयसिंगराव पवार यांच्या पुस्तकातनं. तो जयसिंगराव पवारांचा उल्लेख असा आहे की खान अशा गुप्त मार्गांनी गेला की तो ससैन्य संगमेश्वराजवळ येई पावे, तो संभाजीराजास त्याची खबर मिळू शकली नाही. म्हणजे जेव्हा भांडण झालेलं होतं कवी कलशाचं आणि शिर्क्यांचं, मग संभाजी महाराज गेले, ते शिर्क्यांशी भांडले आणि मग नंतर ते भांडण झाल्यानंतर कवी कलश आणि संभाजीराजे हे संगमेश्वरला आले. ते संगमेश्वरला आल्यानंतर तो खान संगमेश्वराला संभाजीराजांना पकडायला गेला. याच्याबद्दल जयसिंगराव पवार उल्लेख करतात. ते असं म्हणतात की खानाच्या या यशस्वी चढाई मागे शिर्क्यांचे मार्गदर्शन खात्रीने झाले असले पाहिजे, कारण शिर्के त्याच भागात येत असल्याने मराठी सैन्यांची ठाण चुकून संगमेश्वराकडे जाण्याच्या आडवाटा त्यांच्याशिवाय अन्य कोणाला माहीत असतील असे वाटत नाही. आता असं लिहितात जयसिंगराव पवार साहेब. पुढे जाऊन आणखी उल्लेख आहे की पुन्हा जेदे शकावलीतली नोंद जी आहे की कवी कलश हा पळून खिल्लणीयावर गेला. तेच मासी संभाजीराजे रायगडाहून कलशाचे मदतीस आले. सगळे स्वारी सिर्कियांशी युद्ध करून त्यास पळवून खळण्यास आले. इथे सदाशिवराव शिवदेंनी काही नोंदी दिल्यात, त्या मी जरा तुम्हाला वाचून दाखवतो, आपण सगळेजण ऐका. जेदे शकावलीतील या नोंदीनुसार शिर्के पळून गेले व संभाजीराजे त्यांचे मदतीस आले. हे समजल्यावर आपल्या प्रीतीतील माणसास ठार करणाऱ्या आपल्या नातलगांचा समूळ नाश करण्याच्या इराद्याने संभाजीराजांनी शिरकाणातील सापडतील ते शिर्के मारले. बरीच शिर्के मंडळी त्याच सुमारास औरंगजेबाकडे गेली. गणोजी शिर्के त्याच वेळी फितूर झाला असावा आणि त्यानेच संभाजीराजांच्या हालचालींची इत्तंभूत माहिती मोगलांना मिळवली. आता गणोजी शिर्के केव्हा फितूर झाला याच्याबद्दलचा एक माझ्याकडे उल्लेख आहे, तो उल्लेख मी तुम्हाला सांगतो. गणोजी शिर्के केव्हा फितूर झाला याच्याबद्दल कर्नाटकचा नायब फौजदार दाऊद खान याच्या लिखाणावरून त्याच्यापाशी तैनात असलेल्या मंडळींच्या ज्या मनसबी आहेत, म्हणजे 7-8 वर्ष आधीच तो फितूर झालेला होता, पण गणोजी शिर्के, गणू शिर्के याला जात 5000 स्वार व 1000 अशी मनसब होती. तीत 200 स्वारांची भर घालण्यात आली. त्याला खिलतीची वस्त्रे पाठवावी अशी आज्ञा आली. माधवसिंग यास 2000 व 1000 स्वार अशी मनसब नव्याने देण्यात आली. तर गणोजी शिर्क्यांना काय दिलेलं आहे बादशाहांनी याचे आपण उल्लेख ऐकले. आता 3-4 गोष्टी क्लिअर झाल्या. मी पुन्हा सांगतो, हे जे सगळे 7-8 उल्लेख मी आता वाचले, वेगवेगळ्या बखरींचे, वेगवेगळ्या तत्कालीन इतिहासकारांचे, वेगवेगळ्या ब्रिटिशांचे, वेगवेगळ्या मोगल इतिहासकारांनी लिहिलेले हे सगळे उल्लेख, या सगळ्या उल्लेखांतनं एक गोष्ट कळते की कवी कलशाचं आणि शिर्क्यांचं भांडण, कवी कलशाला वाचवण्यासाठी महाराज येतात आणि शिर्क्यांनी त्या भांडणाचा राग म्हणून पुढं काय केलेलं आहे याच्याबद्दल मी सांगत नाही, औरंगजेब काय सांगतो ते ऐका. आता औरंगजेबाचं हेर खातं हे अतिशय जागरूक आणि कार्यक्षम होतं. पन्हाळा, मलकापूर, खेळणा, संगमेश्वर, शिरकाण, शिर्क्यांचं भांडण, संभाजीराजांचे वास्तव याची खडानखडा माहिती बादशहाकडे आणि कोल्हापूरकडे जात होती. अशा वेळेस नेमकं औरंगजेबानं असद खानाला पत्र लिहिलं. काय पत्र लिहिलं? मुकर्रब खानला पन्हाळा घ्यावयास पाठवला आहे, त्यास पत्र लिहा आणि त्यास ताबडतोब कळवा की त्याने तेथील जहागीरदारावर संभाजीवर चालून जावे. तो संभाजी रायरीहून एकटाच खेळण्यास गेला आहे. त्याचे कारण म्हणजे शिर्क्यांशी भांडण देणे हे आहे. बहुतेक करून खान त्या जमीनदाराला कैद करू शकेल आणि मुसलमानांची छळवणूक करणारा व दुराचारी यावर सूड घेईल. औरंगजेब संभाजी महाराजांचा उल्लेख इथे मुसलमानांवर सूड घेणारा करतो. गंमत बघा, मला कळत नाही असा उल्लेख काय केलाय. पुढे लिहिलेलं आहे की मोगल सरदार अब्दुल खान हा रायगडला पोहोचला असून वगैरे वगैरे. पण आता या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत फक्त शिर्के आलेत बरं का. पण जेव्हा आपण इतिहास खऱ्या अर्थानं वाचायला जातो, आपल्याकडे दुर्दैव हेच आहे, आपल्याकडचे इतिहासकार एक संदर्भ देतात आणि पुढे वाचतच नाहीत, पुढे सांगतच नाहीत. ते सगळ्या इतिहासकारांना माझी विनंती आहे की हो वाचा,
अनेक संदर्भ महाराष्ट्रापुढे येऊ देत, अनेक संदर्भ महाराष्ट्रापुढे आले पाहिजेत. आपण फक्त शिर्के या एका नावाशीच भांडत बसणार आहोत का? शिर्के पूर्वी कोण होते, शिर्क्यांचं नंतर काय झालं याच्याबद्दल कधी बोलणार आहोत? मी तुम्हाला आज ते सांगितलं. मी सुरुवात कशाने केली, शिर्के कोण होते, शिर्क्यांचं नंतर स्वराज्याशी नातं काय होतं. मी आणखीन एक धक्कादायक खुलासा शेवटी करणार आहे. लक्षात घ्या काय सांगतोय मी तुम्हाला. आता फक्त शिर्केच या सगळ्या कहाणीत आहेत का? अजून एक उल्लेख मला सापडलाय, तो उल्लेख मला तुम्हाला सांगू द्या. महदजी निंबाळकर संभाजी राजांचे मेव्हणे. महदजी निंबाळकर यांना रायगडाची मेण्याची प्रतिकृती तयार करण्याची व त्यासाठी कवी कलशाच्या मुलाची मदत घेण्याची आज्ञा दिली. कोणी? औरंगजेबानं दिली. म्हणजे फक्त शिर्केच संभाजी महाराजांना पकडून देण्यात पुढे होते का? संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी महदजी निंबाळकरांनी सुद्धा काही प्रयत्न केले होते का? महदजी निंबाळकरांचा या सगळ्यात काय समावेश होता? किंबहुना या सगळ्या प्रकरणात नसला तरी याच्या आधी महदजी निंबाळकरांकडनं महाराजांना पकडण्याचे काही प्रयत्न झाले होते का? याच्यावरती संशोधकांनी अभ्यास केला पाहिजे. याच्यावरती सदाशिवराव शिवदेंनी एक वाक्य लिहिलेलं आहे की संभाजीराजांना कैद करण्याची कामगिरी खुद्द त्यांचे मेव्हणे स्वीकारण्यास तयार होतात आणि त्यांना अभय देण्याबद्दल बादशहाकडून शब्द मागतात, हेही नसे थोडके. हे सगळं प्रकरण मला वेगळ्या वाटेवरती न्यायचंय असं नाही, पण शिर्क्यांबद्दलच फक्त महाराष्ट्र चर्चा करतोय. शिर्क्यांच्या आधी संभाजी महाराजांना पकडण्याचे काही प्रयत्न झाले होते का? शिर्क्यांनी हे सगळं केलं, त्याला जी पार्श्वभूमी ती मी तुम्हाला सांगितली. पण मग महदजी निंबाळकरांचं काय? मला असं वाटतं सगळ्या महाराष्ट्रातल्या अभ्यासकांपुढे या सगळ्या चर्चेला वाव आहे. आपण अभ्यास केला पाहिजे. हे सगळे ऐतिहासिक संदर्भ मी तुम्हाला सांगितले. या ऐतिहासिक संदर्भांच्या पुढं जाऊन शिर्क्यांच्या मनसबदारीबद्दल मी सांगितलं. आणि आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. शंभूराजे पकडले गेल्यानंतरची. शंभूराजे पकडले गेले, औरंगजेबाला शिर्क्यांनी मदत केली, शिर्के औरंगजेबाला जाऊन मिळाले, हे सगळं आपण ऐकलं. त्याच्या पुढची गोष्ट ऐका. 1682च्या सुमारास फितूर झालेला कान्होजी शिर्के याने पुढे औरंगजेबास विनंती केली की मी कोकणात जाऊन राहील, मला कोणी त्रास देऊ नये, मी बसल्या ठिकाणाहून बादशहाचे इष्ट करीन. यावर बादशहा म्हणाला, बरे झाले, पिढा गेली, कचरा नाहीसा झाला, वातावरण पवित्र झाले. खसकम जहापाक कान्होजीला बडतर्फ केले. स्वराज्याशी बेईमानी करून औरंगजेबाच्या सेवेत आयुष्य घालवलेल्या कान्होजी शिर्क्यांबद्दलचे वरील उद्गार औरंगजेबाच्या कृतघ्न राजनीतीचे प्रतीक होय. त्या राजनीतीभोवती सर्व व्यवहार चालत. तुमच्या लक्षात येतंय का? ज्या माणसांनी फितुरी केली, ज्यांच्या फितुरीबद्दल आपण बोलतो, त्या फितुरांची अवस्था नंतर काय झाली? खुद्द औरंगजेबानी केवळ वापर करून घेतला या सगळ्यांचा. त्याच्या पलीकडे जाऊन या फितुरांचे हाल काय होते, हा एक महत्त्वाचा मुद्दा मला या निमित्ताने महाराष्ट्रासमोर आणायचा होता. आणि जाता जाता या सगळ्या माझ्या मांडणीचा शेवट मला 2 मुद्द्यांनी करायचा आहे. त्यातला पहिला मुद्दा हा आहे की गंमत अशी आहे की इतिहास हा वेगवेगळ्या बाजूंनी मांडायचा असतो. इतिहास हा फक्त एक बाजू, फक्त एक पत्र किंवा फक्त एक उल्लेख घेऊन मांडता येत नाही. इतिहासाला अनेक वाटा असतात, इतिहासातले अनेक संदर्भ असतात. हे सगळे संदर्भ महाराष्ट्रापुढे आले पाहिजे. त्यातला एक संदर्भ सांगतो की कुणीतरी पकडून दिलं एकानी आणि म्हणून संभाजी महाराज पकडले गेले. संभाजी महाराजांच्या जवळच्या कुठल्या तरी एका कारकुनानी पकडून दिलं म्हणून महाराज पकडले गेले आणि त्यावरच आपण विश्वास ठेवायचा आणि तेच महाराष्ट्रासमोर आणायचं. आणि बाकी हे आत्ता जे मी तुम्हाला 8-10 नोंदी वाचून दाखवल्या त्या नोंदींकडे दुर्लक्ष करायचं. याला इतिहास संशोधन म्हणतात का? हे इतिहास संशोधन कितपत योग्य आहे याचा ज्यानं त्यानं विचार करावा. माझं काहीच म्हणणं नाही आहे. माझी भूमिका फक्त आणि फक्त एका खऱ्या अभ्यासकाची आहे, ज्या अभ्यासाला महाराष्ट्रासमोर इतिहास मांडायचा आहे. यातनं काय अर्थ काढायचे ते तुम्ही तुमचे ठरवायचे, तुम्ही तुमचे काढायचे. पण ही एक भूमिका आणि याच्यानंतर आता या सगळ्या प्रकरणामध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेलं असं आहे ना की स्वातंत्र्यवीर सावरकर आणि संभाजीराजे हा एक विषय याच्यात आणला गेलेला आहे. आता त्या विषयावरती मी बोलणार आहे. त्या विषयावरती माझा एक व्हिडिओ येणार आहे की संभाजीराजे आणि सावरकर या वादात मुळात हिंदू पदपादशाहीचं काय झालं याच्याकडे कुणाचं लक्षच नाही. तर ते काय आहे नेमकं याच्याबद्दल मी पुढे बोलणार आहे. माझा पुढचा व्हिडिओ त्या विषयावर असणार आहे. त्यामुळे माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण पुढचा व्हिडिओ सावरकर आणि संभाजीराजे, सावरकरांनी संभाजीराजांबद्दल काय लिहिलं या सगळ्या वादात आपण पडलेलो असतो आणि त्याच्यात हिंदू पदपादशाहीचं काय झालं याच्याकडे मात्र आपलं लक्ष नसतं. आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो आणि महाराष्ट्रातल्या वाद घालणाऱ्या कुणालाच त्याच्याशी देणं घेणं राहिलेलं नाही. मला यावर आक्षेप आहे, लक्षात घ्या. त्यामुळे माझा पुढचा व्हिडिओ त्या विषयावर आहे. सगळ्यांनी बघा. आता मी तुम्हाला जे सुरुवातीला म्हणालो की मला एक वेगळा आयाम या प्रकरणाला द्यायचा आहे, तो काय आहे? मी म्हणालो तसं आधीचे शिर्के
तेव्हाचे शिर्के आणि नंतरचे शिर्के. सावरकरांबद्दल जो एक आक्षेप घेतला जातो त्या आक्षेपाबद्दल आत्ता बोलणार नाही, पण त्याच हिंदू पदपादशाही पुस्तकामध्ये सावरकरांनी एक सुंदर नोंद केलेली आहे. त्या नोंदीवरती मला यायचंय आणि एक विषय वेगळ्या भूमिकेतनं मांडायचा आहे. काय लिहिलंय सावरकरांनी? शंभूराजांचं बलिदान झालं आणि शंभूराजांचं बलिदान झाल्यानंतर पुढे राजाराम महाराज आणि या सगळ्यांनी आपलं स्वराज्य राखलं. त्या काळातला हा प्रसंग आहे. त्या काळात खंडोजींनी या शिर्के परिवाराला विनंती केली होती, या शिर्क्यांना विनंती केली होती की तुम्ही पुन्हा एकदा स्वराज्याच्या चरणी रुजू व्हा. आणि ते जेव्हा स्वराज्याच्या चरणी रुजू व्हा असं शिर्क्यांना म्हणालेले होते, तेव्हा खंडो बल्लाळांना शिर्क्यांनी काय उत्तर दिलं होतं हे मला तुम्हाला वाचून दाखवायचं. आणि हे सावरकरांनी त्यांच्या हिंदू पदपादशाही पुस्तकात लिहिलंय. एक एक शब्द ऐका, व्यवस्थित ऐका. नागोजी राजांना वळवण्यात यश आल्याबद्दल खंडो बल्लाळांनी प्रत्यक्ष शिर्क्यांना वळवण्याचा निश्चय केला. शिर्के अद्यापही मोगलांच्या सेवेत चूर होते. राजाराम महाराजांवरच्या प्रसंगाचा उच्चार निघाल्याबरोबर शिर्क्यांचा संताप झाला आणि त्यांनी उत्तर दिले, राजारामच काय, सगळे भोसल्यांचे कुळ पृथ्वीवरून नामशेष झाले तरी मला काय त्याचं करायचंय? जेथे जेथे शिर्का सापडला तेथे तेथे त्याचा शिरच्छेद संभाजीने केला नाही काय? शिरकाण हा शब्द मनुष्यवधाशी समर्थनार्थ होऊन बसला नाही काय? त्यावर हृदयस्पर्शी शब्दात खंडो बल्लाळ म्हणाले, हे पहा, तुम्ही म्हणता ते काही सर्व खरे आहे, पण संभाजीने माझ्याही कुटुंबातल्या 3 पुरुषांना हत्तीच्या पायी दिले नाही का? सध्याचा प्रश्न हा वैयक्तिक भांडणे भांडण्याचा नाही. सावरकर काय लिहितात? छत्रपतींनंतर राजाराम महाराज राजे झाले तेव्हा याच शिर्क्यांना खंडो बल्लाळांनी मनधरणी केली आणि त्यांनी काय उदाहरण दिलं? अहो, माझ्याही काही कुटुंबाचं पूर्वी वैर होतं, पूर्वी भांडण झालं होतं संभाजी महाराजांची, पण म्हणून आता ते भांडण आपण उकरून काढायचं का? आता आपण ते भांडण उकरून काढलं पाहिजे का? आता आपण काय आदर्श घातला पाहिजे? स्वराज्यापुढे आपली वैयक्तिक भांडणं महत्वाची आहेत का? काय म्हणतात खंडो बल्लाळ? सावरकरांनी काय समन्वयाचा मार्ग सांगितला आहे का? सावरकर म्हणतात, खंडो बल्लाळांच्या तोंडी ते वाक्य घालतात, सध्याचा प्रश्न हा वैयक्तिक भांडणे भांडण्याचा नाही. आता जे युद्ध चालले आहे ते भोसल्यांचे किंवा दुसऱ्या कुणाचे घराणे पुढे आणण्यासाठी नाही. पुन्हा पुन्हा महाराष्ट्राने काळजावरती कोरून घ्या हे शब्द, की आता जे भांडण चाललंय ते भोसले विरुद्ध इतर महाराष्ट्रातली घराणी असं नाही. काय म्हणतात सावरकर? आता जे युद्ध चालले आहे ते भोसल्यांचे किंवा दुसऱ्या कोणाचे घराणे पुढे आणण्यासाठी नाही, हिंदूंच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी आहे. आम्ही हेच विसरलोय हो, आम्ही हेच विसरलोय. हिंदूंच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी जो लढा मराठ्यांनी दिला तो आम्ही विसरलो. हिंदूंच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी आहे. हिंदूंच्या साम्राज्याशी आम्ही लढत आहोत, हिंदूंच्या साम्राज्यासाठी आम्ही लढत आहोत. मला असं वाटतं खंडो बल्लाळांनी शिर्क्यांना लिहिलेले शब्द महाराष्ट्रांनी काळजावर कोरून ठेवले पाहिजेत. खंडो बल्लाळ शिर्क्यांना जे म्हणतोय ना की आमचा लढा हा भोसले विरुद्ध इतर कोणी नाहीये, आमचा लढा हिंदू साम्राज्यासाठी आहे. काय प्रेरणा आहे ही? प्रेरणा महाराष्ट्र कधी घेईल? शिर्क्यांच्या राष्ट्रीय भावना याप्रमाणे जागृत केल्यावर त्यांच्याकडून खंडो बल्लाळचे म्हणणे मोडवले नाही. आपल्यावरील अन्याय आणि कौटुंबिक वैमनस्य ते विसरले आणि राजाराम महाराजांना जिंजीतून मोगलांच्या वेढ्यातून निसटून जावयाला सहाय्य करावयाचे त्यांनी वचन दिले. राजाराम महाराज मोगलांच्या प्रदेशातून त्यांच्या हातावर तुरी देऊन निघून गेले आणि त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश केला तेव्हा त्यांचे खरोखर बहुमोल सहाय्य झाले. हे सगळे इतिहास आणि हे सगळे पुरावे महाराष्ट्रापुढे मांडल्यानंतर मला एकच सांगायचं आहे, इतिहासात संदर्भ आहे की खंडो बल्लाळ स्वतः असं म्हणाले होते की माझं वतन मी शिर्क्यांना देतो, आणि खरोखर खंडो बल्लाळांनी आपल्या वतनाचा शिर्क्यांसाठी त्याग केला. हवं असेल शिर्क्यांना वतन, पण शिर्के पुन्हा स्वराज्यात आले. पुढे शिर्क्यांचं काय झालं हेही मी तुम्हाला सांगितलंय. आजच्या शिर्क्यांनी पुन्हा स्वराज्याकडे परतलेल्या शिर्क्यांचा आदर्श घेतला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आम्ही हे केलंच नाही, आम्ही ते केलंच नाही, किंवा आमचे पूर्वज असे नव्हते असं म्हणण्यापेक्षा हा इतिहास, हा संदर्भ जर महाराष्ट्राने पुढे ठेवला, खंडो बल्लाळांचा आदर्श पुढे ठेवला की माझं वतन गेलं तरी चालेल पण मला हिंदू राष्ट्र महत्वाचं आहे, मला हिंदू स्वराज्य महत्वाचं आहे, मला हिंदू साम्राज्य महत्वाचं वाटतं, हा खंडो बल्लाळांचा आदर्श आज महाराष्ट्राने ठेवला पाहिजे. या सगळ्या शिर्के प्रकरणातनं महाराष्ट्राने हाच आदर्श घेतला पाहिजे की 18 पगड जाती एकत्र आल्या तर खऱ्या अर्थानं स्वराज्याचं साम्राज्य होतं. म्हणून या व्हिडिओच्या शेवटी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो, आपापसातले संघर्ष विसरा, आपापसातले संघर्ष सोडून द्या आणि खऱ्या अर्थानं एकत्र या. 300-350 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात जी आपापसात दुही चालत होती ना, ती दुही आज आम्हाला आमच्या तरुणांपुढे ठेवायची नाही. आज आमच्या तरुणांना आम्हाला तो भांडणाचा इतिहास सांगायचा नाही. आज आमच्या तरुणांपुढे आम्हाला एकत्रितपणा, ऐक्य शिकवायचं. आजची संकट फार वेगळी आहेत.
पटलं असेल, ही सगळी साधनं तुम्हाला पटली असतील, त्यातनं काही निष्कर्ष काढायचा मनात विचार येत असेल, किंबहुना माझ्या या बोलण्यातनं खऱ्या अर्थानं एकत्रित यावं असं वाटत असेल, तर नक्की आम्हाला सपोर्ट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा विचार लाईक करा, हा विचार सबस्क्राईब करा, शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कबूल केल्याप्रमाणे येणार आहे आणि बोलणार आहे. सावरकर संभाजीराजांबद्दल काय बोलले याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत आणि या सगळ्यात हिंदू पदपादशाहीचं काय झालं याबद्दल आपण बोलणार आहोत. त्यामुळं नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.